तर मित्रांनो, तुम्ही संगम बघत आहात. तो अलकनंदा आणि मंदाकिनी ह्या नदीचा पवित्र संगम आहे. तर मित्रांनो, रात्री खूप उशीर झाला होता. मग आम्ही सोनप्रयाग पर्यंत काही पोहोचलो नाही. मग आम्ही सोनप्रयागच्या आधी 2 किलोमीटरच्या आधी रूम घेतला आणि तिकडे स्टे केला. आणि मग आम्ही आता सकाळी निघालो सोनप्रयागसाठी. तर तुम्ही बघू शकता की किती ट्रॅफिक आहे. तर किती वेळ ट्रॅफिक राहते काय माहिती. जास्त वेळ आमच्या इकडे गेला नाही पाहिजे, नाहीतर आमची ट्रॅकिंगला सुद्धा आम्हाला मग उशीर होईल. ट्रॅफिक थोडी कमी झाली होती. मग आता पुढे चाललो आहोत आम्ही. आम्हाला आता सोनप्रयागला पोहोचून गौरीकुंडसाठी टॅक्सी बघावी लागेल. टॅक्सी वेळेवर भेटली तर ठीक आहे. थोडंसं आम्ही उशिरा सुद्धा निघाले आहेत मित्रांनो. तर थोडं आम्ही लेट सुद्धा पोहोचलो आहेत आणि ट्रॅफिक सुद्धा भेटली, त्यामुळे थोडा आमचा तिकडे टाइम गेला. आम्ही सोनप्रयागला पोहोचलो मित्रांनो. आता गौरीकुंड साठी आम्हाला टॅक्सी पकडायची होती. तर आम्हाला टॅक्सीपर्यंत चालत जायचं आहे. मस्त की मूड सुद्धा सकाळ सकाळ फ्रेश होता. मग निघालो आम्ही चालत. आम्ही 5 जणांचा ग्रुप होता मित्रांनो. हे टॅक्सी दिसत आहेत आम्हाला. बघूया आता टॅक्सी भेटते का आम्हाला. थोडा उशीर सुद्धा झालेला, त्यामुळे मला तर वाटते टॅक्सी मिळणं थोडं मुश्किल आहे. थोडं थांबावं लागेल. गौरीकुंडला पोहोचलो आम्ही. मग ट्रॅकिंगसाठी काठी घ्यायला लागलो. काठी तर खूप महत्वाची आहे ट्रॅकिंगमध्ये, कारण काठीचाच आधार असणार आहे चालत चालत जाण्यासाठी, चढण्यासाठी. तिकडे चढ उतार येतील तिकडे काठीचा सपोर्ट मित्रांनो खूप महत्वाचा आहे. तर आम्ही 40 रुपयाला काठी घेतली. जसे जसे तुम्ही पुढे जातील तसे तसे रेट बदलत जातात. मग आमची ट्रॅकिंग चालू झाली गौरीकुंडवरून मित्रांनो. आम्ही 9:30 वाजता ट्रॅकिंग चालू केली. मस्त की सकाळचं टाइम होतं आणि वातावरण थंड होतं. थोडे पुढे गेलो, निंबू पाणी वगैरे मस्त की पिला का थोडं बरं वाटलं. मग परत पुढे ट्रॅकिंग चालू केली आम्ही. तर मित्रांनो, आता मी ॲपल खातो. ॲपल आम्ही सोबतच घेऊन आलो होतो. सर्वांच्या बॅगेत
वगैरे 2-2 ॲपल आणि काकडी वगैरे टाकली होती. जेवायला जसं आम्ही इकडे मॅगी आणि फ्रुट्सच खात आहोत. कारण ट्रॅकिंग करायची आहे त्यामुळे ट्रॅकिंग करताना जास्त हेवी खाल्लं नाही आम्ही. लाईट फ्रुट्स वगैरे तेच खात आहोत आणि बाकी आम्ही इकडे बॅगेत सर्वांच्या 2-2 ॲपल आणि काकडी वगैरे घेऊन आलो होतो. तर आम्हाला वाटलं की इकडे थोडं कॉस्टली असेल फ्रुट्स वगैरे. नाही एवढा फरक मित्रांनो. तर तुम्ही येत असताना जास्त बॅग वगैरे वजन आणू नका. कारण ट्रॅकिंगला कसं मग नंतर चढताना खूप बॅग हेवी होऊन जाते. तर इकडे सर्व सोयी सुविधा सर्व उपलब्ध आहेत. मॅगी वगैरे सर्व मित्रांनो मॅगी एक नंबर आहे इकडे पहाडीवाली मॅगी. तर आता आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे. थोडं खाऊ पाणी चालू आहे. अरे कोण कमी आहे? प्रतीक आम्ही पण आहे. आम्ही सर्व आत्ता आमचा ग्रुप मागे पुढे होते सर्व थोडे एक जण आमचा 5 जणांचा ग्रुप आहे. हा सर्व एकत्र आलो तर बरं वाटते जरा. आणि ते जागा पण एवढी सुंदर आहे ना. फिरून दाखव ना सांगितलं. तर मित्रांनो हे 4:15 ते 4:30च्या दरम्यानचं वातावरण होतं. कधी थंड कधी गरम असं वातावरण चेंजेस होत असतं. आणि सकाळपासून आम्हाला तसा पाऊस बघायला नाही मिळाला. बाकी दुपारी ऊन होतं आणि आता 4:15-4:30च्या दरम्यान धुकं पूर्ण पसरलेलं आहे आणि थोडं वातावरण थंड झालेलं आहे. तर मित्रांनो आता वाजले आहेत 7:15 आणि अजून काय आम्ही पोहोचलेलो नाही आहेत मंदिरावर. जवळजवळ 1.5 किलोमीटर आम्ही लांब आहेत. आणि फायनली मित्रांनो 7:15च्या दरम्यान आम्ही पोहोचलो मंदिरावर. आणि इकडचं भक्तिमय वातावरण बघून मित्रांनो पूर्ण थकवा निघून गेला. हर हर महादेव. फायनली तर मग मित्रांनो आम्ही रूमवर आलो, फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे केलं आणि मग झोपायची तयारी. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी लवकर उठायचं होतं. 4 वाजेपर्यंत उठायचं होतं. 4:30पर्यंत दर्शनाला लाईनमध्ये राहायचं होतं. आणि आज काय आमचं दर्शन झालं नाही कारण आम्ही लेट आलो तिथपर्यंत. मंदिराचं द्वार बंद झालं होतं दर्शनद्वार. आम्हाला वाटलेलं उठू शकत पण जसे उठलं ना तसे डायरेक्ट फ्रेश होऊन डायरेक्ट दर्शनासाठी रांगेत राहिले. 4:15पर्यंत आम्ही शक्यतो आजच्या दर्शन होऊ दे. 2-3 तासात भरपूर रांगेत आणि पब्लिक सकाळ 3 वाजता रांगेत होते. आम्ही जवळपास 4:15पर्यंत राहतो. म्हणजे विचार केला किती पब्लिक लवकर लेट पोहोचते तरी पण सकाळी उठून दर्शनासाठी रांगेत राहतो. मस्त आहे मस्त. किती जातो ना बाहेर. हर हर महादेव. हर हर महादेव. बम बम भोले. बम बम भोले. जय श्री केदार. आलेला आहे 7 वाजता दर्शन वगैरे झालं. आता मी निघतो.